प्रश्नाकृती आहे ना त्याचा मागचा त्रिकोण आहे ना तो मोठा आहे तसाच आपल्याला मोठा इकडं हा पाहिजे त्रिकोण, तर बी मध्येच हा आहे. त्रिकोण ना. हो ओके आणि चलो. चौथ्या आकृतीमध्ये छोटा खूप येतो. ओके म्हणजे हा लांबीला असं त्याचं नाक आहे ते छोटस नाक दिसल्यासारखं दिसते का काहीतरी नाक हा. चला नाक हो दिसल्यासारखं दिसते. हे जे चिन्ह आहे तो त्याचा लांब असा दिसतोय आणि याचा छोटासा बारीकसा दिसतोय का छोटा असं आहे. छोटस. ओके असं म्हणता. हा ओके चल. छोटूसच होते. दिसायला दोन्ही सारखे आहेत. आता मला पण इथं ते ब्लर दिसते ना आपली पीडीएफ छोटीशी म्हणजे ब्लर दिसते ना त्याच्यामुळे. ओके चला सर ती बघा. तशीच आहे. ओके तशीच असू दे. ओके चल. बघा आपला एक महत्वाचं म्हणजे आपण आरशामध्ये पाहतोय बघा हा एक्स आणि वाय. समजा सी असा असेल तर सी हा इकडून एकमेकाकडे अशी बघतात. ओके हा रागानं बघतो इकडून तर हा बी असं रागानं. बरोबर आपण आरशात कसंही करतो तसंच करतो बरं का. ठीक आहे तर इथं लक्ष द्या. आता जर माझी अशी आपली म्हणजे इन्क्लाइन नाही अशी अशी तर आरशात बघितलं तर कशी दिसते तुम्हाला अशी दिसते. ओके बरोबर बरोबर अशी दिसते. ओके ठीक आहे. तर हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं. असा बी आहे समजा बी आरशामध्ये कसा दिसतो तो उलटा असा बी दिसतो. असा दिसतो. ओके घर राज दिसल्यासारखं. ओके बी असा असेल तर आपलं असं दिसतो. ओके उलटा बी हा लक्षात ठेवा. तर आता हे प्रत्येक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 9 असा आहे मराठी तर 9 कसा दिसेल असा दिसेल. इंग्लिश मध्ये 9 दिसेल. ओके ओके असं दिसेल. ओके ठीक आहे. तर बघा हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके सगळे आपल्याला काय करायचे तर लेटेस्ट सगळे आरशामध्ये एक बार बघायचे. सगळे आपल्याला एक बार चेक करायचे कसे दिसतात हे आपल्याला सर्व माहिती पाहिजे. ओके एक जण कोण अब्सेंट आहे माहित नाही. चला ऑप्शन क्रमांक 2 इज 2 आहे 2 इज करेक्ट आन्सर. ओके चला असं आपण कन्सिडर करू. ओके चला 17व्याचं उत्तर सांगायचंय. चला आरसा खाली दिलाय बघा. आरसा खाली दिलाय एक्स वाय. बघा आता बाण असा सर वरती पर्याय जातोय. सेकंड ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. चला वरी बाण मारलेला आहे कोण आपण काय करूया पर्याय 2. अर्जुनाने बाण मारलेला आहे. ओके खाली कर्णाने मारेल बघूया कसं मारते बघूया. तर बघा हा जो आहे तो डायरेक्टली आपल्याला काय दिसणार आहे याच्या विरोध दिसणार आहे. म्हणजे बाण हा वरती चाललाय तर हा बाण खालती जाणार आहे असा. बरोबर खालती बाण पहिल्यांदा खाली बाण असणारे चेक करू. हे कॅन्सल वरती चाललाय हा तर बाणच नाहीये कॅन्सल करा. ओके कॅन्सल करा. आणि हा बाण आपला वरती असं आरो दिसायला पाहिजे. इथं आरो नाहीये कॅन्सल करा. डायरेक्ट ऑप्शन मिळतोय आपल्याला. चला ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट आन्सर. ओके बघा हे उलट असं दिसणार आहे. हे असं आहे तर ही अशी लाईन आडवी येईल इथं बाण खाली दिसेल आणि हा जो आहे तो तुमचा आरो असा दिसेल तुम्हाला. ओके हा असा दिसेल बाण आणि तुमचा असा दिसेल. ओके बघा हे असं पाण्यात बघितल्यावर पण असं दिसणार आहे. ओके चला ओके चला पुढचा प्रश्न घ्या आणि हा सॉल्व करायचा. तर फास्ट आता हा जवळचा पोर्शन कसा दिसेल तुम्हाला चेक करायचा सर फास्ट ऑप्शन लगेच. नंबर डी. सर बी व्हेरी पर्याय गुड. 2. सर बरोबर 2. सर बी. पर्याय बरोबर बी व्हेरी बी गुड. बीच येणार आहे. द टू. हो बीच येणार आहे. बघा हा त्रिकोण कसा आहे बघा हा भरीव त्रिकोण आहे. असा त्रिकोण असेल बघा भरीव असा त्रिकोण आहे. तर आरशामध्ये कसा दिसणार मग आपला आरशामध्ये जर बघितला तर त्रिकोण हा अशी लाईन आहे तर ही लाईन अशी येईल. बरोबर अशी लाईन येईल. येईल का नाही येणार. मग आता ही अशी लाईन असेल तर ही लाईन अशी येईल त्याच्या अपोजिट येणार. मग ही लाईन अशी येईल म्हणजे त्रिकोण असा दिसेल आपला भरीव. असा त्रिकोण बघा भरीव. हा इथं आहे का भरीव. इथं भरीव त्रिकोण नाही एमटी आहे. इथं भरीव आहे. ओके त्याला क्लिक करू. इथं भरीव पाहिजे होता इथं पण भरीव पाहिजे होता कॅन्सल. ओके ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट आन्सर. ओके ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट आन्सर. बाकी ज्यांना कोणाला समजलं नसेल तर विचारायचं आहे.